सांग काय बोलायचं काय शिकायचं. समाज आर्थिक अज्ञानी आळाली आपला शिक्षणाचा दर्जा किती कमी आणि हे सांगतोय महाराष्ट्र आरक्षण खाल्लं. आता याला काय शिवाय घ्यायला माझा भाऊ कसे शिवाय देवा मंचावर काय पण एक सांगतो आरक्षण पहिला मुद्दा हे आहे की आरक्षण आपल्याला आर्थिक विकासाला द्यायला नाही. आरक्षण आपल्याला हे सिद्ध आहे हे सुवर्णामध्ये बसण्यासाठी आपली तिथपर्यंत लेवल झाली आपलं शिक्षण व्हावं आपण त्याच्या पद्धतीत बसावं म्हणून आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. हे तरी यायला आता कुणी सांगावं आणि एक ते आले ते सफाई विषय काय आता तर आमदार किती आणि ते बघत काय नाही काय आंदोलन बोलायला आणि भूमिका घ्यायला तलाठी समज नाही का देवाशी सांगा तुम्ही काय करायचे. अरे बाबा एवढे मातम समाजावर अन्याय झाले कोणत्या वेळावर होत आहे. आता डायरेक्ट आरक्षणाला दुबोलाय जेवढे अन्याय झाले कोण उभा झाले ते मार भाऊ झाले मोठा भाऊ आपला म्हणजे मार भाऊ हे चार अन्याय झाल्यावर हे सुद्धा झालेले आज ते तिथं बिळात लपला होता ना आता आरक्षणाच्या मुद्द्याला आणि इतिहास वाचायला असाय इतका गुन्हा इतिहास वाचायला आणि इतके विचार बोलतात स्वतःला दाखवायला की त्याची हद्दच पार नाही. आणि फडणवीस साहेबाला एक माझी विनंती आहे आमच्यात भांडण लावू नका. भांडण लावण्याचा प्रयत्न केला तर ही बाजी इतकी उलटी पडतं तुम्हाला आता पोटामुळं पळायला गेलं नाही. आज रस्त्यावर राहून उद्या घरात घुसता विधान भवनात घुसता कारण आमच्यासोबत आंबेडकरांचं रक्त आहे ही एवढी जनता आहे. त्याच्यामुळं बाबा फडणवीस तुला सांगणं आहे की आमच्या भांडण लावू नको. नाहीतरी आता मातृ समाजामध्ये बऱ्याचपैकी शिकलेले मुलं झाली त्याच्यातला मी जास्त शिकणारा नाही नोकरी नाही पण आहे त्यामुळं मातृ समाज आमच्या वाईट प्रतीला जाणार नाही. मातृ समाजाला माझी कळकळती विनंती आहे की लवकर जागे व्हा. हे आपल्या मनोवाद्यांच्या नादी लागू नका. हे आपल्या सांगायला आले की ह्यांना उलट शिव्या देऊन हाताळून द्या. आपला दर्जा वाढल्याशिवाय शिक्षणाचा आपल्याला आरक्षणाचा काही फायदा नाही. घटनाक्रम 14, 15, 16, 17 काय सांगतंय सर्व एसटी समाजातील जेवढे काय घटक आहेत त्यांना समान व्हावं. आता याच्या आधी एक कुठे आमचं जेल आहे काळच आहे आता मी काळच आहे तर काय म्हणा त्यांना आधी काय म्हणायला मात्र समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या एसटी मध्ये द्या पुन्हा भूमिके बदलली आता एसटी उपवर्गीकरण करा. आता त्याला आधी त्याने एक मुलाखत तिथं काय म्हणा मातम NDTV वाल्याने मुलाखत घेतली त्यांनी सांगितलं मातम समाज का शिकत नाही तर ते बोलतो आमचा मातम समाजाच्या आजूबाजूला खूप गर्दा असते लाईटी नसत्या म्हणून आम्ही शिकत नाही. एवढं म्हणजे माझ्या स्वतः शिव्या चिंताच यायला कारण इतकी गलिच्छ वागणूक करायला ते इतकं समाजाला भ्रष्ट दुनियाकडे नेले. समाज आधीच आडाली आहे मोठे ह्यांना मोठमोठे स्टेजवर बोलण्याचा चॅनल भेटला म्हणजे ह्यांना असं वाटायला की समाज आमच्या पाठीमाग आहे. समाज तुमच्या पाठीमाग नाही. समाज एकच बापाला मागतो आणि तो माझा भीम बाप आहे. त्याचा हात धरून आणि आजही त्यांच्यासोबत उभा आहे आणि तो हात शेवटच्या श्वासापर्यंत कधीही सोडणार नाही. आमच्या पिढ्या गेल्या तरी त्या बापाचे उपकार फिटणार नाही. ही बातच समाजातून आम्ही सरकारी फोडणारी व्यक्ती आणि सुज्ञान मुलं आहोत. त्याच्यामुळं ह्या आपल्या मनवाद्या लोकांचं आम्ही कधी काही ऐकणार नाही. आरक्षण आपलं कवच आहे. कवच म्हणजे काय छत आहे छत प्लेअर एकही खाली कळला छत घसरतो त्याच्यामुळे आपल्याला एकही प्लेअर खाली घसरून द्यायचं नाही काहीही असेल. त्यामुळं आपण आपल्याला साहेबांना ऐकायचे दोन्ही